मॅडम रंजना कवाडे यांच्या शोकसभेला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय रामदासजी आठवले साहेब, प्राध्यापक कवाडे सर, उपस्थित सर्व भीमसैनिक, माता भगिनी बांधव, खरं म्हणजे दलित मुक्ती सेनेच्या आणि 17 वर्षाच्या नामांतराच्या घड्या तयार झालेले कार्यकर्ते आज विविध चळवळीमध्ये, विविध पक्षामध्ये काम करत आहे, नेतृत्व करत आहे. त्या नामांतराच्या लढ्यातून निर्माण झालेलं नेतृत्व, दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून निर्माण झालेलं नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करताना दिसत आहे. खरं म्हणजे नामांतराचा प्रश्न, नामांतराचा लढा हा अत्यंत मोठा विषय आहे. या देशामध्ये महात्मा गांधीच्या नेतृत्वात स्वातंत्र्य लढा झाला. त्या स्वातंत्र्य लढ्यानंतर या देशाचा सर्वात मोठा लढा जर कोणता असेल तर तो मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा आहे. प्राध्यापक कवाडे सर असतील, दलित मुक्ती सेना असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, ज्या मुशीतून तयार झालो, त्यामागे आदरणीय मॅडम कवाडेंचा फार मोठा सिंहाचा वाटा. अनेक संकट आली. योगेंद्र कवाडेंना नांदेडच्या कोर्टामध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली. ॲडव्होकेट धर्मे आपले वकील होते. औरंगाबादच्या कन्नडमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कवाडेंना अटक झाली. अनेक वेळा लाठी हल्ले झाले, अनेक वेळा जेलमध्ये गेलो. माझ्या सारख्यावर 302, IPC 307, रेडीमेड 302, आजूबाजूमध्ये महिलावर होतो, नागपूरला महिला, प्रत्येक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जेलमध्ये, तुरुंगामध्ये राहिलो. अनेक प्रकारे या आंदोलनाची खळचिंडी करायचा प्रयत्न केला. हे असं आंदोलन होतं की ज्याला काही लोकांनी रॉंग मार्क म्हटलं, काही लोकांनी नामांतराचा डेड इश्यू, मेलेला विषय असा म्हटला. लोकशाहीच्या रक्षणासाठी 27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधान परिषदेत नामांतराचा ठराव संमत झाला. संध्याकाळी 7 वाजता रेडिओवर बातमी गेली आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जाळपोळ दंगल सुरू झाली. आमच्या आया बहिणीची इज्जत लुटल्या, घराला आगी लावल्या. आणि मग पुन्हा एकमताने, एकमुखाने, बिनविरोध संमत केलेला नामांतराचा ठराव बाजूला टाकला. कारण दंगली होती, जातीय तणाव निर्माण होईल. अशा पद्धतीनं जर या देशाचं, लोकशाहीचं, महाराष्ट्राचं लोकशाहीचं काम चालणार असेल तर त्यावेळी देखील आम्ही म्हणत होतो, आज देखील म्हणतो, नामांतराचा प्रश्न बाबासाहेबांच्या नावाची पाठी लावायचा विषय नव्हता. नामांतराचा प्रश्न हा लोकशाहीच्या रक्षणाचा होता, लोकशाहीच्या अधिकाराचा होता. एकदा का दंगल झाली आणि मग सरकारने संमत केलेला ठराव बाळगण्याची प्रथाच सुरू झाली असते तर आपण आज पाहत आहोत. लोकशाहीची व्याख्या केली जाते, लोकशाहीचं उल्लंघन केलं जातं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जगात सर्वात मान्य असलेली लोकशाहीची व्याख्या, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांचं लोकांनी चालवलेलं राज्य, बाबासाहेबांनी लोकशाहीची जी व्याख्या केली, अशी शासकीय व्यवस्था, अशी राज्य व्यवस्था की ज्या व्यवस्थेमध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांतिकारक परिवर्तनाचा निर्णय घेताना रक्ताचा थेंब देखील सांडता कामा नये, सांडता जाणार नाही, अशी लोकशाही व्यवस्था ही बाबासाहेबांनी केलेली व्याख्या होती. आणि मग मराठवाड्यात दंगल झाली, नामांतराचा ठराव भरगळला. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये तुमच्या माझ्या हिताचा एक पण निर्णय संमत झाला नव्हता. त्यासाठी नामांतराची लढाई ही लोकशाहीच्या अक्षराची लढाई होती. अनेक प्रकारच्या आंदोलनाचे अनेक प्रकार आम्ही हाताळले. दिल्लीला गेलो पैदल लिबरेशन मार्च, अनेक आंदोलने केली. आणि या सर्वांमध्ये आदरणीय कवाडे सरांच्या पाठीशी रंजनाताई कवाडे यांचं फार मोठं योगदान मला सांगता येणार नाही. मी स्वतः देखील, माझ्या कुटुंबात देखील ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय. कोपरगावचे सर्व सहकारी, आता काल देखील मी 4-5-6 दिवस ईश्वर माझ्यासोबत होता. ईश्वरला आम्ही कार्यकर्त्यांनी एक दिवसामध्ये 2-2, 3-3 फोन करून येतात. आता मोबाईल असल्यामुळे सुविधा आहे.
असं झालं तसं दौऱ्यावर असलेला कार्यकर्ता विचलित होतो. कवाडे साहेबांना एवढी संकट आली तर जर कवाडे त्यांना कधी आढळलं, कधी विचारलं. औरंगाबादला लाठी हल्ला झाला, कवाडेंचे डोकं कुठला हात तुटले, दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. मॅडम आल्या, त्यांनी दुःखाने व्यक्त केलं, संताप व्यक्त केला. अशा पद्धतीनं त्याप्रमाणे माता रमाईचा आदर्श त्याग बाबासाहेबांच्या पाठीशी होता. त्या प्रकारचा त्याग आदर्श मॅडमने कवाडेंच्या पाठीशी असल्यामुळे कवाडे अलीकडच्या काळात 10-15-20 वर्षामध्ये माझा आणि मॅडमचा सहवास कवाडे साहेबांचा म्हणजे संघर्ष साथ असल्यामुळे मला काही त्यांचं शेवटचं काही दर्शन घेता आलं नाही. ही माझ्यासाठी दुःखाची बाब. परंतु जेव्हा आपण एकत्र येतो, सभेसाठी येतो, लोकसभेत शोकसभेला येतो, आमचे नेते कोणी म्हणाले ऐक्य झालं पाहिजे, कवाडे साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं. काल परवा प्रकाश आंबेडकरांनी असंच काही म्हटलं. आपला सर्वांना माहिती काय नेमकं आडले पुढे नेमकं कोणाचं दुखतंय, कोणाचे हे आहे. रामदास आठवलेंनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर आपण नाही केलं. काय बोलायचं? आणि म्हणून कृपा करून कार्यकर्त्यांनी याला चर्चेचा विषय करू नका. ऐक्य करायचं असेल कार्यक्रम घेऊन बसा, काय चर्चा करायची असेल समोर बसून करा. अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला आले आहेत. एकदा ऐक्य केलं अध्यक्ष मंडळ निवडलं, एकदा ऐक्य केलं सुकाणू समिती निवडली. काय झालं आपण सगळं बघितलेलं. आणि त्यामुळे या राजकीय ऐक्याची चर्चा करायची आहे, म्हणजे सामाजिक ऐक्याची चर्चा. अनेक प्रश्न पडले आहेत नितीन पुढे, अनेक प्रश्न. काल मी भेटलो कलेक्टरला, 1000 एकर महारत्नाची जमीन बळकावली गेली. पुण्याचा प्रकार चाललाय, चळवळीचा आवाज नाही. तेव्हा आम्ही नामांतराची चळवळ करत होतो, आठवडे साहेब चळवळ करत होते, प्रशासनावर सरकारवर दबाव होता, आम्ही रस्त्यावर भांडत होतो, अधिकारी काम करत होते. आज चळवळ संपली, धाक गेली. राजकारणामध्ये आपली चळवळ धाक नाहीसा झालेली आहे. चिंता करायची असेल त्यांची करूया. आजच्या प्रसंगी ते मातोश्री रंजनाताई कवाडे यांना आदरांजली अर्पण करतो. आणि त्याचबरोबर माननीय रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभा निवड झाल्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि कथानकाच्या चरणी विनंती करतो की रामदासजी आठवलेंच्या पुढील 5 वर्षाच्या, पुढील 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाजाच्या प्रश्नाला वाचा फुटावी, समाजाचे प्रश्न सोडवून व्हावे, त्या दृष्टीनं रामदासजी आठवले यांना तथागताच्या बाबासाहेबांच्या कृपेनं यश प्राप्त अशी प्रार्थना व्यक्त करतो. जय हिंद.